नमस्कार मित्रांनो, रामराम मंडळी, रामकृष्ण हरी. मी निवृत्ती पौत तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे सांगाल तेथे जाऊ. मित्रांनो, आज आपण महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ठिकाणांना भेट देणार आहोत. तसेच कोल्हापूर दर्शनात तुम्हाला पाहायला मिळतील प्राचीन मंदिरे, राजेशाही पॅलेस आणि निसर्गरम्य ठिकाणे. त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन धार्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून सर्वात अगोदर तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. चला तर मग सुरुवात करूया आपल्या या अद्भुत प्रवासाला. मित्रांनो, सर्वप्रथम आपण जाणून घेऊया तुम्ही कोल्हापूर पर्यंत कसे येऊ शकता. इथे येण्यासाठी तुम्हाला 3 मार्ग उपलब्ध आहेत, जसे रेल्वे मार्ग, हवाई मार्ग व बसद्वारे तुम्ही इथे येऊ शकता. मित्रांनो, माझा हा प्रवास सुरू होतो पंढरपूर पासून. मी पंढरपूर वरून बसने कोल्हापूरला आलो. वाटेतील असे सुंदर नजारे पाहत मी कोल्हापूरला आलो. बस स्टँड वरून तुम्ही लोकल ऑटोद्वारे मंदिरापर्यंत जाऊ शकता. मी बस स्टँड ते महालक्ष्मी मंदिर ऑटोने आलो. ऑटो चार्जेस शेअरिंग मध्ये 50 रुपये प्रति व्यक्ती घेतले. एकटे असाल तर 70 रुपये ऑटोवाले मागतात. मित्रांनो, मंदिरात प्रवेश करण्यासाठी 4 प्रवेशद्वार आहेत. मंदिरात प्रवेश करण्या अगोदर मंदिराबाहेर बॅग व चप्पल ठेवण्यासाठी मंदिर संस्थानाचे मोफत चप्पल स्टँड व बॅग लॉकर आहे. मी बॅग व चप्पल ठेवून मंदिरात जाण्यासाठी निघालो. मंदिर परिसरात तुम्हाला देवीसाठी ओटीचे सामान, प्रसाद, हार, नारळ इत्यादी वस्तूचे दुकाने आजूबाजूला दिसतील. प्रसाद घेऊन आपण मंदिरात प्रवेश करतो. मंदिरात प्रवेश करताच तुम्हाला मुख्य द्वाराच्या बाजूला 2 दीपस्तंभ पाहायला मिळतात. बाजूलाच भगवान शंकराचे वाहन असलेल्या नंदीची मूर्ती दिसते. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे मंदिर परिसरात भावी भक्तांसाठी अशा प्रकारे सावली करण्यात आली आहे. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात व्हिडिओ शूटिंग करण्यास परवानगी नाही, म्हणून आतील दृश्य दाखवू शकणार नाही. दर्शन करण्यासाठी 2 लाईन आहेत, एक मुख्य दर्शन आणि दुसरी म्हणजे मुखदर्शन. ही मुख्य दर्शनाची लाईन आहे. अर्ध्या ते 1 तासात दर्शन होते. दर्शन खूपच छान झाले. मंदिरातच काही ज्वेलरीचे दुकाने आहेत, जिथे तुम्ही खरेदी करू शकता. मंदिर परिसरात आणखी काही छोटी छोटी मंदिरे आहेत, जसे की श्री तुळजाभवानी मंदिर, श्री सिद्धिविनायक मंदिर, आणखी काही मंदिरे मंदिर परिसरात आहेत. या सर्व मंदिराचे दर्शन करून मी बाहेर आलो. व प्रसाद घेण्यासाठी मी अन्नछत्रात गेलो. मात्र प्रसाद संपल्यामुळे मला प्रसाद घेता आला नाही व मी विचार केला, बाजूच्या हॉटेलमध्ये कोल्हापूरची मिसळ खाऊया. अशी झणझणीत व चविष्ट मिसळ खाऊन मला खूपच भारी वाटले. मित्रांनो, आता आपण कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरापासून 1 किलोमीटर वर असलेले टाउन हॉल म्युझियम पाहण्यासाठी आलो आहोत. हे एक निसर्गाच्या सानिध्यात वसलेले एक सुंदर ठिकाण आहे. आतील फोटो व व्हिडिओ काढण्यासाठी परवानगी नाही. इथे तुम्हाला बसण्यासाठी छान गार्डनची सोय आहे, जिथे तुम्ही निसर्गाचा आनंद घेऊ शकता. आजूबाजूची ही सुंदर हिरवळ पाहून मन आनंदी झाले. आता आपण आलो आहोत कोल्हापूरच्या निसर्गरम्य ठिकाणी, जे आहे रंकाळा लेक. हा तलाव कोल्हापूरकरांसाठी एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे. इथे महादेवाचे छोटे मंदिर देखील आहे.
इथून सूर्यास्त पाहण्याचा काही वेगळाच आनंद आहे. इथे लहान मुलांसाठी छोटेसे गार्डन आहे. इथे तुम्ही बोटिंगचाही आनंद घेऊ शकता. तर मित्रांनो, हे होते कोल्हापूर दर्शन. ही भूमी ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक दृष्ट्या किती समृद्ध आहे हे आपण पाहिले. तुम्हाला हा प्रवास कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच रोचक प्रवासासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या ठिकाणी, एका नव्या सफरीवर. तोपर्यंत धन्यवाद.